आता आपण रत्नागिरीहून कोल्हापूर साईडला जात आहोत. वाटेमध्ये हा आंबा घाट लागतो. हा खूप जबरदस्त आणि खूप छान घाट आहे आंबा घाट. तर आपण आता या घाटामध्ये आहोत. तर बघा इथलं आता कसं इथं धुकं आहे आणि पाऊस हलका हलका चालू आहे. थांबतोय येतोय, थांबतोय येतोय. इथून असे ढग आता वर येत आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. रोडचे काम चालू आहे. रत्नागिरी नागपूर हा 4 पदरी लेनचं काम चालू आहे. दरड कोसळतात, त्याच्यामुळं त्या कोसळू नये म्हणून जाळ्या लावायचं काम चालू आहे. हिरवागार परिसर आणि काही ठिकाणी वॉटरफॉल आहेत छोटे मोठे. सुंदर दृश्य आहे आंबा घाटामध्ये. फिरायला या, कोकणात पाऊस एन्जॉय करायला या आणि इथला स्वाद घ्या, इथल्या प्रकृतीचा, इथल्या निसर्गाचा. मनाला वेळ लावणारी निरव शांतता. निसर्गानं कसा हिरवा शालू नेसलेला आहे बघा. कोकणातला पाऊस हा खूप फेमस आहे. बरेच पर्यटक इथे पाऊस बघायला येतात. त्यापैकी मी पण एक आणि बघणाऱ्यापैकी तुम्ही पण एक. बघा थोडं घाट सेक्शन आहे, थोडंसं हार्ड आहे इथे गाडी चालवणं, पण छान आहे एकंदरीत. मोठमोठाले कंटेनर सुद्धा या घाटातून पास होतात. कधी कधी जामिंग लागते. बघा आता अजून इथे ढगा खाली आलेले आहेत. आता कॅमेऱ्यात तेवढे दिसतात का नाही मला माहीत नाही, पण प्रत्यक्ष डोळ्यानं हा अनुभव खूप वेगळा आहे. बघा आता आपण अजून वर जात आहोत. मला वाटतं दिसते कॅमेऱ्यात, कारण मी गाडी चालवत आहे आणि शूटिंग ब्लॉग बी बनवत आहे. तर थोडं सहकार्य करा, कारण एका हातानंच गाडी चालवावं लागते अशा परिस्थितीत. समोरची लाईट लावतो. आता इथे फोग वाढलेला आहे. पार्किंग लावलेली आहे. पूर्ण सुरक्षितता महत्त्वाची. सीट बेल्ट लावलेला आहे. आणि मला वाटलं इथं ट्रक पलटी झाला नाही. या मिशनी उभ्या आहेत इथे. जनरेटर आहेत, ते विद्युत तयार करतात मोठ्या साईजचे. आणि ही बस रत्नागिरी ते कोल्हापूर जाणारी आपल्यासमोर चालत आहे. आणि आता आपण आंबा घाटात आहोत. इकडं व्हॅली आहे, आपण त्याला मराठीत खाई म्हणतो. या साईडला खूप खोल खाई आहे आणि ते आता आपण थांबून दाखवले तरी दिसणार नाही, कारण त्याच्यामध्ये आता धोका पसरलेला आहे. पूर्ण ढगच ढग आहेत त्या खाईमध्ये. आता आपल्याला लवकर साईड भेटणार नाही, ते पुढून गाड्या येतात.